मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. चला आणि तुझी लाटी मी वाढवते. अगं मी खाऊन टाकली. का? वाकडा तिकडा झाला होता ना पापड. अगं ही 4थी लाटी खाल्लीयस तू. पोटात दुखेल हा. मंडळी, हा असा संवाद साधारण 15-20 वर्षापूर्वी उन्हाळ्यात घरोघरी ऐकू यायचा. उन्हाळा सुरू झाला की गृहिणींची पापड कुरडयाची तयारीची लगबग सुरू व्हायची आणि बच्चे कंपनीची पापडाच्या लाटा गुपचूप खाण्याची मज्जा असायची. काय आठवतात का ते दिवस? आजकाल सगळीकडेच रेडीमेड मिळायला लागलंय, त्यामुळे हे असं वातावरण अनुभवायला मिळणं कठीणच. काही ठिकाणी तर उन्हाळ्याची कामं गल्लीतल्या बायका एकत्र येऊन करायच्या. 8-10 जणी मिळून एका दिवसात 7-7, 8-8 किलोचे पापड कुरडया सहज करायच्या. त्यात मग कुरडयाचा घाट घेणारी स्पेशल असायची, कारण तिचा पाण्याचा अंदाज, अनुभव, चीक किती शिजवला तर कुरडई मोडणार नाही हे सगळं तिला परफेक्ट माहीत असायचं. कुरडयासाठी शिजवलेला गव्हाचा चीक दूध गुळून घालून खाण्याची मज्जा सुद्धा काही जणांना आठवत असेल. मग त्या दिवशी जेवणाला सुट्टीच. कुरडयाचा घाट, कुरडया वाळत घालतानाची धावपळ, तो चीक गार व्हायच्या आत कुरडया घालून झाल्या पाहिजेत आणि मग मोठ्या लोखंडी पलंगावर किंवा खाटेवर काड म्हणजे गव्हाच्या ओंब्या खालचे वाळलेलं गवत अंथरून त्यावर वाळवायच्या. खरं तर कुरडयाचा दिवस आणि एखाद्या घराची स्लॅब घालतानाचा गोंधळ मला सारखाच वाटतो. म्हणजे पहा, चीक काढून देणारी एक जण, 3 पायाच्या सोऱ्याला दाब देऊन कुरडया पाडणारी एक जण, पालथ्या ताटाला पाणी लावून त्यावर कुरडई धरणारी एक जण, ही पाडलेली कुरडई पळत नेऊन काडावर ती बरोबर ओळीत घालणाऱ्या 1-2 जणी, असं अगदी प्रत्येक जण आपलं ठरलेलं काम करत असतं. आणि मग चिकाच्या कुरडया पाडावर विराजमान होतात. ते एकमेकींना हाका मारणं, अगं धर धर धर, अगं आण लवकर ताट, पातेलं धर पक्क, चांगला घोटला गेला पाहिजे चीक, अगं जाळ कमी करून झाकण घाल, होईल बरोबर, असे संवाद कानावर पडत असतात. एक मोठा कार्यक्रमच सगळ्यांच्या सहकार्याने पार पाडत असतो. असं काम हे एकटीचं नाहीच. समजून घेणं, एकमेकींची अडचण जाणून पटकन मदतीला येणं, हे सगळं आता बंद झालंय त्या वेफर्स आणि कुरकुऱ्यांच्या पाकिटामध्ये.